नमस्कार. शिवाजी यादव मोदी केअर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आज एक आपण विशेष अशा प्रॉडक्टची माहिती घेणार आहोत जे की शेती संदर्भात आहे. आज आपला देश जो आहे हा कृषी प्रधान देश आहे आणि आज आपण शेती व्यवसाय करत असताना शेतीमध्ये आपल्या जमिनीची सुधारणा होण्यासाठी, पिकाची वृद्धी होण्यासाठी किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या औषधांचा, खतांचा वापर करत असतो. तर हे सर्व करत असताना आपल्याला एक योग्य रिझल्ट त्या सर्व गोष्टीचा मिळाला पाहिजे. तर यासाठी आपल्या मोदी केअर कंपनीने एक खूप महत्त्वाचं प्रॉडक्ट हे डेव्हलप केलेलं आहे जे की ॲक्टिव्हिटी या नावाने आहे. मोदी केअर ही कंपनी जी आहे ॲग्रीमध्ये खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि हे जे ॲक्टिव्हिटी प्रॉडक्ट आहे तर हे आपल्याला ॲक्टिव्हेटरचं काम करतंय, वेटरचं काम करतंय आणि स्प्रेडरचं पण काम करतंय. सर्वात महत्त्वाचं की हे प्रॉडक्ट आपण म्हणजे हे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असल्यामुळं आपण हे पाण्याबरोबर मिक्स करून याची फवारणी करू शकतो किंवा आपण ड्रीपद्वारे पण देऊ शकतो किंवा आपले जे रेग्युलर पाट पाणी आहे त्या माध्यमातून पण आपण हे सोडू शकतो. तर ऍक्च्युली हे प्रॉडक्ट आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या पिकांसाठी कशा पद्धतीने काम करतं, कारण आपण ज्यावेळेस रासायनिक प्रॉडक्टचे किंवा कुठल्या पण प्रॉडक्टची ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो किंवा पिकाला देत असतो तर कुठलंही पीक ज्या वेळेला आपण घेत असतो तर त्या पिकाला फवारणी करत असताना आपण त्याच्या सरफेस, जो फ्रंट सरफेस असतो त्याच्यावरती त्याची फवारणी करत असतो आणि ऍक्च्युली जर त्या पिकाला काही प्रॉब्लेम असेल, त्याची किडी आळी जी असते तर ती जनरली त्या पानाच्या आतल्या साईडला असते. मग आपण ज्या वेळेला फवारणी करतो तर ती फवारणी त्या पिकाच्या मुळापर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा त्याच्या बॅक साईडला, पानाच्या बॅक साईडला पोहोचायला पाहिजे, जेणेकरून तिथले जे किडी आळी असतील ते मृत झाले पाहिजे. तर त्यासाठी आपण स्टिकरची खास करून फवारणी करत असतो. तर हे जे ॲक्टिव्हिटी आहे हे एक नंबरचं स्टिकरचं काम करतं आणि हे कशा पद्धतीने काम करतंय तर त्यासाठी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली डेमो दाखवत आहे. हा डेमो पाहिल्यानंतर आपल्याला हे प्रॉडक्ट आपल्या शेतीसाठी किती महत्वाचं आहे, उपयुक्त आहे ते आपल्याला समजणार आहे. तर आपण तो डेमो जो आहे तो प्रॅक्टिकली पाहू. सर्वात महत्वाचं जे आहे, आपण ज्या वेळेला फवारणी करत असतो तर आपल्याला माहिती आहे की आपण पानाच्या पुढच्या साईडला फवारणी जी आहे ती करत असतो, परंतु ऍक्च्युली किडी आळी जे असतात ना त्या बॅक साईडला असतात आणि ज्यावेळेस आपण समोरून फवारणी करत असतो तर आपला उद्देश हा असतो की आपण जे काही औषधाची फवारणी केलेली आहे तर ती याच्यामधून स्प्रेड झाली पाहिजे आणि त्या बॅक साईडला येऊन त्याच्या पाठीमागे जी किडी आळी आहे तर ती मृत झाली पाहिजे आणि आपल्या पिकाला त्याचा योग्य पद्धतीने रिझल्ट मिळाला पाहिजे, ही आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाची अपेक्षा असते. परंतु ज्या वेळेला आपण मार्केटचे स्टिकर आणतो तर ते तेवढे प्रभावी नसल्यामुळे ते त्याचं प्रॉपर काम जे आहे, स्प्रेडिंगचं प्रॉपर काम जे आहे ते करत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला त्याचं योग्य पद्धतीने रिझल्ट मिळत नाही. आता आपण हा जो डेमो आहे, आपलं प्रॉडक्ट किती इफेक्टिव्ह आहे यासाठी आपण हा डेमो करत आहोत. तर हे स्टिकर आपल्याला पिकांवरती ज्यावेळेस आपण त्याचा वापर करणार आहे ते आपल्याला कशा पद्धतीने रिझल्ट देणार आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. तर हे दोन मी आळूची पानं घेतलेली आहे, कारण आळूच्या पानांचं वैशिष्ट्य हे असतं की याच्यावरती पाणी साठत नाही. आता आपण प्रॅक्टिकली पाहू की हे 2 ग्लास आपण घेतलेले आहेत. या 2 ग्लासमध्ये आपण साधं पाणी जे आहे ते घेतलेलं आहे आणि हे 2 मी आळूची पानं घेतलेली आहेत. तर आता आपण हे दोन्ही पानं ह्या पाण्यामध्ये आपण बुडवून पाहू की हे पाणी जे आहे ते पकडतंय का. तर आपल्याला लक्षात येईल, तर इथं आपल्याला हे पाणी पकडताना दिसत नाहीये, बरोबर. आता आपण काय करणार आहे, एका ग्लासमध्ये हे पाणी आहे तसंच ठेवणार आहे आणि एका ग्लासमध्ये हे आपलं ऍक्टिव्हिटी जे आहे तर ते मिक्स करणार आहे. आता हे मिक्स करत असताना आपल्याला कळेल की मी हे फक्त एकाच ग्लासमध्ये टाकतोय. तर हे किती टाकतोय ते बघा, एक 4-5 ड्रॉप मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर आता हे टाकल्यानंतर आपण आता हे जे पाणी आहे हे परत एकदा आपण ह्या पाण्यामध्ये हे दोन्ही पानं जे आहेत आळूचे ते मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की आता सुरुवातीला आपण पाहिलं तर ह्याच्यावरती पाणी साठलेलं आपल्याला दिसत नाही, परंतु आता आपण ज्यावेळेस हे बुडवून पाहणार आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की काय परिस्थिती होते ते. आता बघा, तुम्हाला लक्षात येत असेल की कोणत्या पानावरती, आता हे जे पान आहे तर हे सुरुवातीला आपल्याला एकदम कोरडं दिसलं होतं, परंतु आता हे जे पान आहे पूर्णपणे आपल्याला ओलं झालेलं दिसतंय. फक्त पुढूनच नाही तर पाठीमागून पण आपल्याला ओलं झालेलं दिसतंय. परंतु हे जे पान आहे, बरोबर ना, तर याच्यावरती आपल्याला कसल्याही प्रकारचं म्हणजे जो आपण स्प्रे केलेला आहे तर तो इकडनं पाठीमागं
त्याचा स्प्रेड झालेला दिसत नाही. तर ही जी क्वालिटी आहे तर ही आपल्या ॲक्टिव्हिटी प्रॉडक्टची आहे. अत्यंत क्वालिटीचं हे प्रॉडक्ट आहे आणि आपल्या सर्वांना हे गरजेचं प्रॉडक्ट आहे. मोदी केअर कंपनी जी आहे तर ही ॲग्री प्रॉडक्टमध्ये नंबर 1 कंपनी काम करते आणि एवढी जर क्वालिटी आपल्याला मिळाली तर आपला उत्पादन खर्च पण कमी होतो आणि कमी उत्पादन खर्चामध्ये आपल्याला त्याचा प्रॉपर रिझल्ट पण मिळतोय. तर ॲक्टिव्हिटी हे प्रॉडक्ट जे आहे हे प्रत्येक शेतकरी बांधवाचा मित्र आहे असं मी म्हणेल. तर हे नक्की आपण वापरणं गरजेचं आहे. हे आपण कुठल्याही रासायनिक फवारणीमधून पण वापरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे डायरेक्टली पण आपण वापरू शकतो. ह्याच्यामुळं आपल्या पांढऱ्या मुळ्यांना खूप फायदा होईल. पाण्याची क्षमता जी आहे ती टिकून ठेवण्यासाठी पण याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट प्रॉपर देण्याचं काम हे प्रॉडक्ट करतं. तर आपण सर्वांनी हे नक्की वापरा. ह्याची प्रत्येकाला गरज आहे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन, पिकाची क्वालिटी आणि पिकाचा होणारा जो बेनिफिट आहे त्याचबरोबर शेतीला पण हे पूरक असल्यामुळे शेतीचं पण आपल्या कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता शेतीमध्ये पण सुधारणा होते. पांढऱ्या मुळ्यांच्या पण प्रमाणामध्ये सुधारणा होते. खूप सारे बेनिफिट्स हे स्टिकर आपल्याला देतं. त्यामुळे आपण सर्वांनी हे निश्चित वापरा. थँक्यू व्हेरी मच.